माझं नाव कॅप्टन फेरोज मजगावकर आहे. रत्नागिरीचा आहे मी. ऑन 17 मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर B2 रिवर. हे वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका, गल्फ ऑफ गिनी आहे ना. ओके, गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे. 3 पायरेट्स नी वेसलला बोट केला. आणखी दे शॉट फायर्स म्हणजे फायरिंग केलं. त्याच्यातून 18 क्रू मेंबर होते ऑन बोर्ड. 18 क्रू मेंबरमध्ये त्या लोकांनी 10 क्रू मेंबरला ते हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत. आज 11 दिवस झालेत. आम्हाला अजून सर माहीत नाही की ते कुठे आहेत आणि काय परिस्थितीत आहेत. त्याच्यात 2 मुलं जी आहेत ती रत्नागिरीची आहे, समीन मिरकर आणखी रेहान सोलकर. समीन मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर. आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे DG शिपिंग आणखी जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला. अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला. सो ही आमची रिक्वेस्ट आहे. माझा मुलगा समीन मिरकर हा 21 ऑगस्ट रोजी मॅरिटेक कंपनीचा B2 रिवर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने. आणि आज मला वाटतं 7 महिने झाले. त्या दिवशी अचानक 17 तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री 2:30 वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे हायजॅक झाली आहे. असं सकाळी आम्हाला यांचा कॉल आला कंपनीतून 9:30 वाजता की शिप रात्री 2:30 वाजता हायजॅक झाली आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही. कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेली नाही आणि आम्ही शोधत आहोत. आणि सगळ्यांना जे एजन्सीज आहेत सगळ्यांना आम्ही कळविलेलं आहे. इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे. परंतु आम्हाला अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं नाही. याचं जसं आम्हाला अपडेट मिळेल तसं सांगू. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाट बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनासुद्धा मेल आपलं पत्रव्यवहार केला आणि त्यांनीसुद्धा फॉरवर्ड केला. असं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे, लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केला आहे. त्यानंतर आम्ही मिनिस्ट्री ऑफ अफेअर्सलासुद्धा हे केलेला आहे मेल, DG शिपिंगलासुद्धा मेल केलेला आहे. असं वारंवार आम्ही हे करत आहोत. आज कालच्या दिवशी एक त्यांचा मेलसुद्धा आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे. जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ. परंतु म्हणजे आज 11वा दिवस आहे. आम्ही म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेले नाही आहे. आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे. आता म्हणजे आमचं हेच फक्त हे करणं आहे की गव्हर्मेंट आपला इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडंफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. आम्हाला खूप टेन्शनमध्ये आहोत आम्ही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.